तर त्याच्यामुळे त्याला एक संधी मिळेल. दुसरी एक गोष्ट अशी होऊ शकते की एखाद्या संघाची फलंदाजी जर कमकुवत असेल तर 4 षटकं थांबून जर खेळला आणि एक 5वा कमकुवत गोलंदाजाची जर वाट पाहिली तर नक्कीच त्या शेवटच्या षटकामध्ये देखील सामन्याचा जे रंग आहे ते कुठे बदलू शकतो. सो एक ट्विस्ट मेकर असा निर्णय निश्चितच या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतंय. संयमानं खरं तर खेळून क्रिकेटला जिंकता येऊ शकतंय. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुमच्याकडं सेन्सिटिव्ह फटके असणं, तुमच्याकडं आकाश टकले गेम ऑनचा इशारा आला आणि पहिले षटक भूषण धामापूरकर, हे तिन्ही नामवंत खेळाडू अनेक वर्ष खरं तर आपल्या संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत आणि आता एकमेकाच्या विरुद्ध सुद्धा खेळतील. कारण आपण पाहायला गेलं तर गावदेवी गावठाण संघातून खेळत असताना आपण आकाश टकले आणि भूषणला एकत्र पाहिलंय. त्याच्या विरुद्ध कधी कधी गावदेवी गावठाणच्या तालुका फॉर्मॅटमध्ये हे खेळाडू एकत्र खेळत असतात. पहिला चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाटील विकास पाटील 40+ गावदेवी गावठाण संघाचे हे कॅप्टन, त्यांच्याकडे हा चेंडू ट्रॅव्हल झाला. आजचा खरं तर एकेरी धावेनं श्री गणेशा झालाय. 10 वाजून 8 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकून घ्यायचे, अन्यथा 5वं षटक टाकत असताना तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये त्वरित घ्यावा लागेल. हे नियम अलीकडच्या कालावधीत ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा लागू झालेत. आता हसा खेळा पण शिस्त पाळा. जोरदार अपील आहे. पंच अतिदक्ष पंच तिथे पंचाची जोडी मैदानात आहे आणि त्या अपीलला मात्र कोणत्या प्रकारची दाद दिली जात नाहीये. तर निश्चितच पाहायचं आहे. तर अतिशय तुम्ही म्हणत होतात की भूषण झाला, आकाश झाला किंवा करण मडवी झाले हे एकत्र खेळणारे खेळाडू आहेत, परंतु प्रीमियर लीगची हीच तर खासियत असते की खांद्याला खांदा लावून खेळणारे खेळाडू स्पर्धात्मक भावनेने का होईना पण एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात आणि एक वेगळा खेळ निश्चितच पाहायला मिळेल. पाहायचा आहे भूषणचा पुढचा चेंडू. मागचा चेंडू देखील सुरेख होता आणि हा चेंडू देखील तशाच पद्धतीचा कुठल्याच स्पॉटवर. आकाश टकले एक भलाभक्कम फलंदाज पण त्याला चेंडू काही समजलं नाही. चेंडू निर्धाव आणि धावपलक स्थिर. विपुल, एकमेकाचे खरं तर डावपेच प्रत्येकाला ठाऊक आहेत, एकमेकाचा खेळ प्रत्येकाला ठाऊक आहे. एका संघामध्ये एकत्र खेळणारा भूषण आहे, एका बाजूला आकाश आहे. त्यामुळे प्रत्येकाची काहीतरी कमजोरी, प्रत्येकाची काहीतरी गुणवत्ता प्रत्येकाला ठाऊक आहे आणि हे ओळखून आता भूषण गोलंदाजी करतोय. समोर आक्रमक एक बलाढ्य खरं तर संघ आहे आणि त्याच्या संघामध्ये आकाश टकले सारखा एक मातबर खेळाडू आहे आणि त्याला 2 चेंडू मिस केलेत. 40+ नियम तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे कारण एकतरी षटक 40+च्या खेळाडूला, अन्यथा तुम्हाला सलामीला घेऊन यावं लागेल. हे नियम प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यामुळे या नियमांचं पालन एक आगळीवेगळी संकल्पना, कारण 40+च्या खेळाडूंनीच या खरं तर तरुण खेळाडूंना संधी दिली आणि आज हे खेळाडू एक नवीन प्लॅटफॉर्मवर पोहोचलेत. आणि खरं तर या सामन्यांमध्ये 40+ खेळाडूचं सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी दिलेला सल्ला आणि हा आलाय दणदणीत खणखणीत षटकार. आजच्या दिवसातील पहिला षटकार आकाश टकले यांच्या बॅटमधून. वरून दणदणीत षटकार. चेंडूवरती गुणवत्ता दाखवली होती. एक जोरदार अपील देखील आला होता, पण तो शेवटच्या 2 चेंडूवरती दणदणीत खणखणीत षटकार पाहायला मिळाले आकाशच्या बॅटमधून. हेच तुम्ही मागाशी म्हणत होतात की दोन्ही खेळाडूंना आपापले गुण आणि म्हणजे प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहित आहेत. भूषणचे प्लस पॉईंट पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला मिळाले, तदनंतर आकाशने आपली गुणवत्ता दाखवली. या दोन्ही फटके जर आपण पाहिले तर अतिशय लांब आकाश टकलेनं धावण्याचा जरा देखील प्रयत्न केला नाही, कारण त्याला पूर्ण विश्वास होता हे दोन्ही चेंडू आहेत सीमारेषेबाहेर. दणदणीत 2 षटकारानंतर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि संघ जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या नंतर बिनबाद 13च्या घरात. तर पाहायचंय दुसरं षटक प्रगतीपथावरती घेऊन कोण येईल. मंगलमूर्ती गावठाण संघाकडून फलंदाजी करण मडवी. भूषण
च्या विरुद्ध खरं तर 2 षटकार आलेत, पण आता प्रशांत पाटील हा गोलंदाज झाला आणि त्याच्यासाठी बक्षीस येते विनोद गावठाण विनोदराम पाटील यांच्या वतीनं जर सलग 3 विकेट घेतली तर त्यासाठी 3000चं कॅश प्राइज हे दिलं जाईल. क्रिकेट असा संदेशाचा खेळ आहे, कधी तुम्हाला राजाचा रंग करेल, कधी तुम्हाला खरं तर हिरोचा झिरो करेल, कधी जे प्रेक्षक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील तेच प्रेक्षक तुम्हाला शिव्या सुद्धा देतील. त्यामुळे हा क्रिकेट नेहमीच साडेसारखा रंग बदलवणारा खेळ आहे. ज्या 3 चेंडूवर भूषणसाठी टाळ्या सुद्धा आल्या होत्या, पण त्यानंतर 2 षटकार सुद्धा पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज प्रशांत पाटील. अर्थातच म्हणून तर क्रिकेट इतका लोकप्रिय खेळ आहे. प्रशांतचा पहिला चेंडू टोलून काढलाय, लॉंग ऑफच्या वरून चेंडू आहे, पाहायचा आहे चेंडू तिथे पडेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फेकेल तोपर्यंत करणनं आपल्या 2 धावा काढलेल्या आहेत, संघाला नेऊन ठेवलंय 15च्या घरात. सुयोग घरत यांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिक साठी प्रशांत पाटीलसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. रिवर्स मारण्याचा प्रयत्न लावले अपील, यष्टीरक्षक किती जोरदार अपील करतात त्यामुळं हे आपल्याला पाहायला मिळते. कारण करंटची महत्वाची विकेट आहे, हा या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. आताच या सीझन मध्ये या खेळाडूच्या नावावर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा एक आपल्याला आदात बैल सुद्धा पाहायला मिळाला, त्यामुळे ही महत्वाची विकेट आहे. ही लावली अपील मैदानाच्या आतमध्ये करत असताना यष्टीरक्षक अनिल पाटील. आता त्याच अनिल आपण नेहमीच पाहतो, एक उत्साही खेळाडू आणि त्या उत्साहाला जर विश्वासाची जोड लागली तर नक्कीच फायदा होईल. तोच फटका परत एकदा अटेम्प्ट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय असं म्हणावं लागेल. एक धाव तर पळून काढलाय, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करायचा, करण धावलाय आणि बघता बघता करणनं चालाकी दाखवली आणि 2 धावा पूर्ण केला. तर करण आणि आकाश असं वाटलं होतं बेसावध आहे का, पण करणनं चांगला कॉल केला. त्याला माहिती आहे माझ्याकडे चेंडू फेकला जाईल, डेंजर एंडकडे स्वतः धावला आणि आकाश मात्र सुरक्षितरित्या पोहोचलाय. तर मॅन ऑफ द टुर्नामेंटचा आपण उल्लेख केलात, म्हणजे बक्षिसं कशी बदलली बघा क्रिकेटमध्ये, काय काय येऊन ठेपलंय आता बैल. कारण आजकाल आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर क्रिकेट आणि शर्यत या 2च गोष्टी चर्चेत आहेत आणि जो फटका मगापासून प्रयत्न करत होता तो फटका अखेर त्याला यश मिळालंय आणि अखेरकार पॉइंटच्या बाजूने रिव्हर्स स्ट्रिपचा फटका मारतोय चौकार. च्या 21 धावा, चांगली सुरुवात संदेशवा दादा. निश्चितच लगातार त्याच पद्धतीचा फटका आउटफिल्डर खराब आहे परंतु त्याचा काही परिणाम होणार नाही. पुन्हा एकदा आता मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाजूने 4 रन. त्याच फटक्यानं प्रयत्न करत 2 फटके निश्चित त्याचे जमले नव्हते परंतु आता लगातार 2 चौकार मारण्यात करणला यश आलंय आणि निश्चितच काय सराव असेल त्याचा या फटक्याचा. आणि मुळात या सरावामध्ये कौशल्यापेक्षा विश्वासाची जास्त गरज आहे कारण चेंडू त्याच टप्प्यावर पडेल याची काही खात्री नसते. प्रशांत पुन्हा एकदा तोच पद्धतीचा फटका, क्षेत्ररक्षण मात्र चुकलाय. पुन्हा एकदा गलीच्या बाजूने 4 धावांसाठी चौकारांची पहिली हॅट्रिक या आजच्या दिवसातील. षटकामध्ये भूषण धामापूरकरच्या 13 धावा आल्यात, पण ह्या 2 षटकामध्ये कुठल्या प्रकारचे एक्स्ट्रा रन्स गोलंदाजी खर्ची सुद्धा केली नाही, हे फार महत्वाचं आहे. आपण चर्चा करतो बक्षिसांची, अलीकडच्या कालावधीमध्ये खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस आहेत. महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा सध्या चालू आहे आणि त्यामुळे रतनबुवामध्ये प्रेक्षकांसाठी 1 बाईक 3 सायकल आणि काल 2 दिवस हे बक्षीस पाहायला मिळालं. क्रिकेट आता वेगळ्या उंचीवर गेलाय, एक वेगळा दर्जा गाठलाय क्रिकेटनं निश्चितच. आणि त्यामुळेच प्रत्येक रविवार म्हणा, शनिवार म्हणा किंवा मधली सुट्टी असू दे, प्रत्येक मैदान हे क्रिकेटच्या खेळानं भरलेलं असतं आणि वातावरण सगळं क्रिकेटमय झालेलं असतं. आणि तशाच प्रकारचं काहीसं वातावरण आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय चिर्ले चॅलेंजेस आयोजित ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले प्रीमियर लीग 2024 आणि या आजच्या 3ऱ्या दिवसातील 3रं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजी मार्गावर उभा आहे प्रथमेश मडवी.
अलीकडच्या कालावधीमध्ये संडे सॅटर्डे नाही तर सोमवार ते कंटिन्यू रविवार 7च्या 7 दिवस क्रिकेटच्या स्पर्धा 10-10 12-12 दिवस क्रिकेटच्या स्पर्धा खेळत जातात दिवसा रात्री तेवढ्या स्पर्धा क्रिकेट आता वेगळ्या प्लॅटफॉर्मवर गेलाय आणि आज तेवढीच खरं तर याला कारण एवढंच आहे की पूर्वीच्या काळामध्ये एका गावामध्ये एक संघ असायचा पण आता एका गावामध्ये 2-2 3-3 संघ पाहायला मिळतात. प्रत्येक विकेटसाठी बक्षीस आलंय सिद्धेश यांच्या वतीनं प्रत्येक सुयश मडवी यांच्या वतीनं बक्षीस आलंय प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं डॉक्टर सुयश मडवी यांच्या वतीनं बक्षीस येत आहे. हे आहे भावाभावांमध्ये प्रेम आणि प्रत्येक आणि हॅट्रिक घेतली तर चिरले चॅलेंजर यांच्या वतीनं 500 रुपये प्रथमेशसाठी. पहिला चेंडू तेज तर्रार वेगवान अचूक टप्पा आकाशच्या शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न ही सटीक लाईन पाहायला मिळाली प्रथमेशची. निश्चितच आपण मागाशी देखील पाहिलं भूषण धामापुकरनं जर ऑफ स्टिकचा थोडा बाहेर चेंडू जर मागे टाकून उठवला तर आकाशला जो पुल शॉट फटका जो शेवटचा चेंडू होता मारला तो मारता आला नव्हता तर म्हणजे तीच काहीशी दिशा आणि टप्पा पकडून गोलंदाजी करावी लागेल आकाश टाकांचा. आकाश फॉर्मला आला तर मात्र काही खरं नाही आणि त्याचा फॉर्म तो दाखवून देतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरून खणखणीत चौकार. तिसऱ्या दशकात प्रवेश केलाय तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आकाश मात्र फुल फॉर्म मध्ये दिसतोय. 2 षटकाने एका चौकाने शिकतो. आता मात्र चेंडू काही व्यवस्थित जमला नाही शॉर्ट लेगला चेंडू गेलाय एक धाव काढली आहे. करण आता स्ट्राईकला येतोय. आता करणने देखील लगातार 3 चौकार मारले आहेत आणि ते देखील देखणे चौकार रिव्हर्स शॉट मारून चौकार मारलेले आहेत देखील ग्राउंड कार्पेट शॉट होते. या फटक्यांबद्दल विपुल काय म्हणशील? पहिल्या खरं तर ज्या दिवसामध्ये आयुष मडवीने जी सुरुवात केली होती त्याच्या बॅटमधून 10 चौकार पाहायला मिळाले होते. अफलातून त्यानं खरं तर बॅटिंग केली होती शेवटच्या क्षणापर्यंत लढला मात्र अखेर त्याच्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. पण आयुष मडवीची जी टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाले एक अभ्यासू क्रिकेटर कसा असावा आयुष्य दाखवले. पुन्हा एकदा स्वीचिटचा हा प्रयत्न आणि इथून मात्र आणखीन एक महत्वाची विकेट मिळवलाय. या सामन्याची मोस्ट गोल्डन विकेट ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं मंगलमूर्ती गावठाण संघानं आणि ती विकेट मिळवतोय चॅलेंजर चिर्ले संघाचा प्रथमेश मडवी अफलातून गोलंदाज. निश्चितच आणि हे प्रेक्षक देखील एक सफलता तर प्राप्त झालेली आहे. हॅट्रिक साठी देखील बक्षीस आहे. पाहायचं आहे पुढचा मोहरा कोण येतोय मैदानामध्ये करण मडवी याची जागा भरून काढण्यासाठी. रिवर्सचे 3 चौकार आले होते आणि आपण रिवर्सच्या फटक्यामध्ये नेहमी असं म्हणत असतो की लगा तो आबाद नाही तो बरबाद आणि आता फटक्यांना खेळत असताना बरबाद केलंय. स्ट्राईकला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. उज्ज्वल गोंधळी उज्ज्वल घरात नवीन फलंदाज दाखल झाला. जांभूळपाडा टेनिस क्रिकेट मध्ये एक नवा सितारा नवीन चेहरा सध्या मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच उज्ज्वल एक नावा दिला. अष्टपैलू फुल टॉस चेंडू पहिलाच होता. पाहायचं संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. पहिला चेंडू गोलंदाज आताच जेव्हा नवीन फलंदाज बाद होऊन नवीन फलंदाज जेव्हा स्टेजवरती येतो तेव्हा एवढं सोपं नसतं पहिल्याच चेंडूवरती अटॅक करणं. पण उज्ज्वल बाबतीत म्हणशील विपुल तर एक चांगला हरहुन्नरी गोलंदाजच आहे आणि मोठे मोठे फटका मारणे त्याच्याकडे क्षमता आहे. निश्चितच आज संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करेल का? काय फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेनं होता पण तिथं क्षेत्ररक्षणामध्ये तैनात आणि दुसरी सफलता प्रथमेशला. टाळ्यांचं कडकडाट आणि 2000 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी देखील इथं. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करत असताना अक्षित 11 गावठाण संघाच्या
2 बाद 34 धावा। महत्वाची सूचना आहे त्या आयोजकांच्या वतीनं, समाधान शेठ माळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या वतीने सूचना येते, सुपर 3 मध्ये गेलेल्या संघांचे सुद्धा 12च्या 12 खेळाडू त्यांचा संपूर्ण स्क्वॉड असणं आवश्यक आहे। आज सुद्धा जे संघ खेळणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा 12चे 12 खेळाडू खेळणं आवश्यक आहे, अन्यथा 3 चेंडूंची पॅनल्टी घेऊन त्या संघाला खेळावं लागेल। रिलीज फ्री द्या, थोडीशी इंजरी। 34 धावा, कॅप्टन कंपल्सरी असेल आबा, ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत कळवतोय। आयोजक आमचे समाधान शेठ माळी यांनी ही सूचना कळवल्या की प्रत्येक नंतर सामन्यामध्ये तुम्हाला 3 चेंडूंची पॅनल्टी घेऊन खेळावं लागेल। 5 मिनिटं 30 सेकंद राहिले शेवटचं षटक टाकण्यासाठी, आणि जेवढे क्रिकेट फास्ट झाले ना तेवढं आता इंटरनेट आणि सर्व काही फास्ट झालंय। बघा, मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट मिळवल्या, लगेच आमचे डॉक्टर सुयश मडवी यांनी लगेच गुगल पे सुद्धा केलंय, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहे पण त्याच्या अकाउंटला पैसे सुद्धा पोहोचलेत। निश्चितच, कारण त्या प्रेमापोटीच खरे तर ते पैसे लावले होते आणि तो खेळाडू इथे येणार, त्याला आम्ही सन्मानित करणार, याच्यापेक्षा तुरंत लगेच अकाउंटमध्ये जीपे करून टाकले। प्रतीक पाटील यांना सुद्धा जर झेल टिपला तर त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस, चिर्ले चॅलेंजर यांच्या वतीने 500 रुपये। 2 षटका संपण्या अगोदर जरीमरी आई स्मायरा स्पोर्ट चे कॅप्टन आणि चिर्ले चॅलेंजरचे कॅप्टन इथं अवेलेबल रहा। महत्वाची सूचना, गोलंदाज आलेत। झेल होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल करणं तेवढं सोपं नसतं, आणि गोलंदाजी मार्फत रमाकांत घरत आहेत, एक जुनं जाणतं नाव क्रिकेटच्या या विश्वातलं, आणि टोपी उलटी घातल्या कारणाने खरंच रमाकांत घरत यांना ओळखूच शकलो नाही। संघ जाऊन पोहोचलाय, खणखणीत चौकाराने आपलं खातं उघडलंय। निश्चितच रमाकांत घरत एक अनुभवी गोलंदाज आहे, पाहायचं कशा प्रकारे कमबॅक करेल आणि संघाला आपली अनुभवाची मदत करेल ते बघणं उत्सुकतेचं ठरेल। तर फलंदाज देखील अतिशय ताकदीचा आहे, चेंडू थोडासा वळला होता, स्पीड थोडा कमी झाला होता, थांबला, चेंडू पाहिला आणि ग्लान्स करून टाकला लॉंग लेगच्या दिशेनं, तो म्हणजे 4 धावांसाठी। पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातात, हेच तर अनुभव आहे, ते कामाला येतं। प्रत्येक गोलंदाजावरती एक चौका षटकार हा बसणारच आहे, पण त्यानंतर तुम्ही कमबॅक कसं करता हे महत्वाचं आहे, आणि आरसी घरत अर्थात रमाकांत याच्यामध्ये वाकबगार खेळाडू आहेत, त्यात मात्र तीळ मात्र शंका नाही। पुढचा चेंडू ब्लॉकर मध्ये, चेंडू कटून काढला, चेंडू हवेत आहे पण तिथे क्षेत्ररक्षण नाही आहे, जोपर्यंत लॉंग ऑनचा खेळाडू पळून येईल तोपर्यंत 2 धावा काढण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसलाय की काय, कारण तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि महत्वाचा विकेट आहे, पाहायचा आहे तिसऱ्या पंचांची आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून हा रनआउटचा विकेट झालाय अथवा नाही हे पाहायला मिळणार आहे। अतिशय महत्वाचा विकेट आहे, आकाश टकले मला वाटतं डेंजर एंडला धावत होता, आणि निश्चितच ज्या पद्धतीने रमाकांतनं हात उंचावलेत, तिसऱ्या पंचांची मागणी सुरू आहे, धावसंख्या झालेली आहे, ही धावसंख्या आहे की ते 2 आहेत की 1 आहेत ते ऍड करून सांगतो। लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आकाश टकले आपल्या स्क्रीजवरती पोहोचताना तिथं सांघिक कामगिरीच्या जोरावरती धावाचं अपील करण्यात आलेलं आहे, आणि 24/7 लाईव्हच्या माध्यमातून आपण हा निर्णय पाहत आहोत। चिर्ले चॅलेंजर्स आयोजित ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले प्रीमियर लीगचं हे आजचा 3रा दिवस, आणि या 3ऱ्या दिवसातनं आणि लाईव्हच्या माध्यमातून आकाश टकले यांची विकेटचं पतन होत आहे, एक मोठा हादरा आणि मोठी सफलता गावठाण संघाला, आणि या 1 धावसंख्येनं
मंगलमूर्ती गावठाण संघाला आकाश टकले याचं विकेट मिळाले आहे आणि अक्षित स्पोर्ट्स गावठाण 40 धावसंख्या. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना रमाकांत घरत गोलंदाजी करताना त्याच्या गोलंदाजी वरती मात्र आकाश टाकले धावबाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय संकेत पाटील. सुंदर संकेत घरत आणि पुन्हा एक, अरे बापरे, हा अतिशय सोपा झेल होता आणि निश्चितच हा झेल सोडणं किती धोकादायक ठरणार आहे तो येणारा काळच करणार आहे. परंतु खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. रमाकांत घरत यांचा आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा त्यांनी संघासाठी दिला होता. परंतु क्षेत्ररक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. सोबतच झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील लावलं होतं चिर्ले चॅलेंजर्स संघाकडनं, ते देखील जमिनीला दान झालंय. तर पायचा संकेत नवीन आलेला फलंदाज रमाकांत घरत, पायचीचं अपील होतं, त्या अपीलमध्ये उत्साह आणि विश्वास दोन्ही देखील कमी होतं. पंचांचा इशारा लेग बाईसचा. या 1 धावसंख्येने धावफलक हल्लंय, धावफलक जाऊन पोहोचलंय 41च्या घरात, 42च्या घरात, माफ करा 42. तर शुभम आणि संकेत अशी जोडी मैदानावरती आहे आणि 4 षटकांचा खेळ मला वाटतं संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 42. तर 20 मिनिटांचा आपण वेळ दिला होता पण तो 19 मिनिटातच 4 षटकं टाकलेले आहेत. तर या शिस्तीसाठी निश्चितच कौतुक केलं पाहिजे गावठाण संघाचं. तर पाहायचं आहे 5वं षटक आणि निर्णायक षटक घेऊन कोण येणार आहे. आणि त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये आमचे ज्येष्ठ सहकारी मेघनाथजी मडवी साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप स्वागत. आजच्या दिवसाच्या उद्घाटन प्रसंगी आपण त्यांचा गोड मधुर आवाज ऐकला आणि सकाळचं गुलाबी ऊन खाण्यासाठी ते मैदानामध्ये गेले होते. जीवनसत्व अर्थातच डी विटामिन साठी ते गेले होते. तर पुढचा संघ स्मायरा स्पोर्ट्स विरुद्ध चिर्ले चॅलेंजर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 5वं आणि महत्वाचं षटक घेऊन कोण येते ते पाहायचं आहे. अर्थातच मला वाटतं अनिल दिसतोय गोलंदाजी मार्कवरती. तर भूषण धामामुकर क्षेत्ररक्षण सजवताना अनिल हा 5वा गोलंदाज. एक यष्टीरक्षक म्हणा, एक फलंदाज म्हणा, एक गोलंदाज म्हणा, अष्टपैलू कामगिरी. तर अर्थातच विपुल पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अनिल पाटील यांच्यासाठी. गोलंदाज होते, पहिलाच चेंडू हवेत पाहायचा लॉंग ऑनला रमाकांत घरत आणि पहिल्याच चेंडूवरती पहिली सफलता. भवानी अनिल क्रिकेट बद्दल वेगळंच त्याचं स्वरूप, मैदानामध्ये उतरला ना त्याचा स्वभाव बदलतो. फक्त संघासाठी खेळायचा आणि त्यासाठी त्याची जिद्द असते. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतल्यानंतर त्याचा ही आक्रमकता त्याला अजून ताकद देते. कारण गोलंदाज असला त्याला एक पहिलीच विकेट मिळाल्यानंतर त्याच्या लाईन लेंथ मध्ये बदल आपल्याला दिसून येतो. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता. अनिल आता काय करेल? सुरेख चेंडू होता, त्याच्यावरती अपील देखील करण्यात आलं होतं पण अतिदक्ष पंच तिथे उभे आहेत. त्यांनी कोणतेही अपील स्वीकारलं नाही. परंतु काय गोलंदाजी केली आहे, लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले आहेत आणि त्याच्यामध्ये एक सफलता देखील मिळालेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय तो म्हणजे राकेश. तर शुभम आणि राकेश आता अशी जोडी मैदानात. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक ओळखलं जातं
पण तसा फटका मात्र पाहायला मिळाला नाही आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र थोडीशी दिशा हरवला, लेग स्टिकच्या थोडा बाहेर गेला, पंचांनी हात वर केले आणि अवांतर धावेने मात्र आता धावफलक हल्लंय, जाऊन पोहोचलंय 43च्या घरात. आकाश टकलेचे 2 षटकार, करण मडवीचे 3 चौकार पाहिल्यानंतर वाटलं होतं 50-60 धावापर्यंत सहज संघ पोहोचेल, पण आता मात्र थोडस आळात घातलाय. मिड विकेटच्या रिजनला चेंडू सहज गेलाय, भूषण धामापूरकरनं सहजगत्या चेंडू अडवून यष्टीरक्षकाकडे पाठवून दिलाय. तर अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल इथे अनिल याची, कारण 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये 1 सफलता प्राप्त केली आहे आणि 1 अवांतर आणि आता 1 अशा 2 धावसंख्या त्याने फक्त दिलेल्या आहेत. तर अतिशय सुरेख गोलंदाजी, अनुभव म्हणतात तो हाच, हे त्याने मैदानावरती दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी आमच्या दिशेनं परत एकदा चालत येतोय. अनिल पाटील आमच्यापासून दूर जाताना पवेलियन एंड कडून पुढचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडा जास्त बाहेर जातोय. पंच पुन्हा एकदा अवांतर घोषित करतायत आणि हा अवांतर धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय 45च्या घरात. अनिल पाटीलकडे काय व्हरायटीज आहेत पहा, त्या व्हरायटीजचा उपयोग तो प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी दिशा हरवून बसलाय, निश्चितच फिरकीचा जादूगारच म्हणावं लागेल त्याला. तर मात्र वाटलं होतं फ्लाईट पहा काय देतोय, कोणत्याही प्रकारची भीती त्याच्या मनात नाहीये की हा चेंडू जर फुलटॉस झाला किंवा बॅटच्या पट्ट्यात झाला तर काय होईल, पण हा असतो आत्मविश्वास, हा असतो अनुभव. काय फ्लाईट दिलोय चेंडू, आपण पाहिला तर अतिशय आपल्या भाषेत म्हणायचं लॉलीपॉप चेंडू वाटत होता, पण दिशा आणि टप्पा आणि होणारा टर्न पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी. एकदा अनिलच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निश्चितच एक अनुभवी गोलंदाज आणि समोर फलंदाज उभा आहे तो शुभमला मात्र काही अनिलची गोलंदाजी समजत नाही, स्पीड अजिबात नाहीये गोलंदाजीमध्ये, पण गोलंदाजीमध्ये ते कौशल्य.
तुमच्यासाठी फलंदाजी दिल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये आपण ज्या धावा त्यांच्यासाठी ठेवणार आहोत, काय नक्की काय तुमचा विचार असेल? 60+ करण्याचा नक्की विचार आहे आमचा, कारण की त्यांची फलंदाजी देखील चांगली आहे. त्यांच्यामध्ये कोण फलंदाज इतका तुला घाबरेल असा फलंदाज कोण आहे? त्यांचा स्वतः कॅप्टन, बाकी शिवम मडवी, अक्षय पाटील, बाया, सगळे चांगली टीम आहे त्यांची. हे सगळे घाबरतील तुला असं मी विचारलं होतं. प्रश्न उलटा होता तुझ्यासाठी, लक्षात ठेव. तू एक चांगला गोलंदाज आहेस आणि मी चला स्पीडअप करा. दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो. 5 षटकांचा पहिला डाव संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जमा केल्या त्या अक्षित 11 गावठाण संघानं धावपटला धाबा 51 धाबा. जी सुरुवात संदेश दादाजी व्हायला हवी होती, जी पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्या होत्या, त्यानंतर 16 धाबा आल्या. त्यानंतर आपण कौतुक करूयात प्रथमेश मडवीचं, ज्यानं कमबॅक मिळवून दिलंय. 5 त्यानं धाबा दिल्या, महत्वाच्या 2 विकेट सुद्धा मिळवल्या. करण मडवीची महत्वाची विकेट मिळवली आणि त्यानंतरचे गोलंदाज रमाकांत घरत असतील, त्यांनी 8 धाबा खर्च केल्या. अनिल पाटील यांच्या षटकामध्ये अवघ्या 9 धाबा आणि 1 विकेट सुद्धा मिळवली आणि 51 धाबा. पण असं म्हणतात क्रिकेटमध्ये की लोवेस्ट स्कोरचे सामने नेहमी हाय व्होल्टेज होतात आणि या मॅच सुद्धा कदाचित हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. निश्चितच, कारण नख कुरतडणारा सामना होईल यात काही शंका नाही. परंतु जर आपण विचार केला तर चौथा आणि 5वं षटक कोण टाकलं तर रमाकांत घरत आणि अनिल पाटील, दोघेही अनुभवी खेळाडू. म्हणजे आजच्या क्रिकेटच्या युगात पाहिलं तर नवतरुण म्हणजे 16, 17 वर्षाचे खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करून जातात असं आपण नेहमीच पाहतो. पण इथे अनुभव कामाला आलाय. तर पाहायचं आहे फलंदाजीमध्ये देखील कशा प्रकारे गावठाण संघ जो आहे तो आपला अनुभव वापरेल. तर आकाश टकले देखील एक चांगला होणार कर्णधार आहे, त्याच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. कशा प्रकारे तो गोलंदाजी वापरेल आणि या 52 धावसंख्येचा जो आव्हान आहे तो रोखण्यात तो यशस्वी राखेल हा येणारा काळच ठरवणार आहे. चला, पंचांना विनंती आहे की आपण सामन्याला कशी लवकरात लवकर सुरुवात होईल याकडे पाहायचं आहे. साठ 65च्या अगदी वर सहज जाईल असं वाटलं होतं, पण तो अगदी मौक्याच्या क्षणी करण आणि आकाश टकले याची विकेट संघाला मिळाली आणि त्यानंतर आलेल्या अनिलनं देखील चांगल्या पहिल्याच चेंडूवरती जी सफलता मिळाली तो दबाव मात्र काही झुगारू शकला नाही. म्हणायला शेवटच्या चेंडूवरती एक षटकार नक्कीच आला होता, पण त्या षटकारानं एक मोमेंट नक्कीच मिळाला असेल. पाहायचं आहे विपुल ज्या पद्धतीने म्हणाले की हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे यात मात्र शंका नाही. सलामीला कोण फलंदाज येत आहेत ते आपण पाहतोय, स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत. स्वतः विलास मडवी फलंदाजीला आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला फलंदाज गौरव रसाळ. तर टायमर सुरू केलेला आहे. विनंती आहे क्षेत्ररक्षकांना की आपण लगेचच आपल्या जागेवर जायचं आहे, सामना सुरुवात करायचा. गोलंदाजी मागो गोलंदाज करण स्वतः गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू दिशा अतिशय अचूक आणि वेगाने देखील विलास मडवी चकलाय आणि पहिला चेंडू निर्धाव फेकलाय करण मडवीनं. एक अतिशय या संघाचा पाठीचा कणा म्हणावा लागेल करण. तर पियुष घरत याच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आदिश मडवी यांच्याकडनं. तर पाहायचं आहे पियुषकडे झेल जाईल का आणि पियुष ते पारितोषिक मिळेल का. दुसरा चेंडू करणचा फुलटॉस चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक संधी होती, त्या संधीवरती मात्र काही करता आलं नाही विलास मडवी एक अतिशय नावाजलेले इंजिनियर आणि पंचक्रोशीत प्रत्येक घराचं काम करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. अनेक पंचक्रोशीत काय परंतु पूर्ण उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये त्यांचं नाव याच्यासाठी गाजलं जातंय. पाहायचंय फलंदाजी कशी करेल. आता मात्र तिसरा चेंडू देखील लगातार डॉट. आत्ताच विपुल म्हणाले होते निश्चितच नख कुरतडणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना होणार आहे आणि तशी सुरुवात करण मडवी काय ना आपल्या नावलौकिकात साजेशी गोलंदाजी करताना इथे दिसतोय. विलास मडवी यांचं फुटवर्क विपुल कोणत्याही प्रकारचं दिसत नाहीये. थोडंसं फुटवर्क करून जर एक धाव जरी मिळाली तर तो दबाव झुगारला जाईल आणि नॉन स्ट्राईकला उभ्या असणाऱ्या फलंदाजाला संधी मिळेल. पाहायचं आहे करण मात्र पुढच्या चेंडूवरती काय प्रयत्न करणार आहे.
वायडी शॉकर टाकला आणि त्यात यशस्वी देखील झालाय. लगातार 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि निर्धाव षटकाकडे वाटचाल केली की काय असं वाटायला लागते. 2 चेंडू अजून विपुल शिल्लक आहेत. काय म्हणशील, विलास मडवीवरती दबाव आहे. 4 चेंडू सलग निर्धाव. 4 बॉलचं खरं तर डॉट आले आणि डॉट बॉलचं जेव्हा पर्सेंटेज वाढत असतं तेव्हा प्रेशर करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघावर नक्की प्रेशर येतं आणि तो सध्या प्रेशर जरूर जाणवते विलासवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. एका टप्प्यानं चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि बऱ्याच उशिरानं 2 धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे मंगलमूर्ती गावठाण संघानं. निश्चितच 4 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर मात्र पुढच्या चेंडूवरती या 2 धावा आल्यात. विलासनं आपलं खातं उघडलंय आणि संघाला मात्र आता 2च्या धावसंख्येवरती नेऊन ठेवलंय. अगदी फटका अचूक निवडला होता पण तो टायमिंग काही त्याला करता आलं कारण तिथे मिड विकेट आणि लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षक आहेत. कारण गावठाण संघाचाच खेळाडू आहे. आकाशला माहिती आहे तो कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या नादात चेंडू हवेत आहे मात्र तिथं क्षेत्ररक्षण कोणतंही नाहीये. नॉन स्ट्राईकला विलास मडवी येतोय. षटकाची सांगता होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. अतिशय सावध आणि संत सुरुवात म्हणावी लागेल मंगलमूर्ती गावठाण या संघाचे. विलास मडवी स्वतः कर्णधार आहेत आणि एक जुने जाणते खेळाडू आहेत आणि निश्चितच त्यांच्यावरती जबाबदारी होती की चांगला फायरिंग स्टार्ट मिळाला पाहिजे. एकेरी दुहेरी धावसंख्या आणि कार्पेटच्या सहाय्याने जरी चौकार आले असते आणि 8-10 धावा जरी पहिल्या 1-2 षटकात मिळाल्या असत्या तर निश्चितच, कारण म्हणायला धावा आवाक्यात आहेत. एका षटकामागे 3 धावसंख्या मिळाली म्हणून काही पूर्णपणे सामना झुकला असं होत नाही. परंतु क्रिकेट हा पूर्णपणे खेळ दबावाचा आहे. इथे 11च्या 11 खेळाडू कौशल्यपूर्ण असतात म्हणून ते संघामध्ये आहेत. जो खेळाडू दबाव योग्य वेळेला झुगारून लावेल ना तोच खेळाडू या सामन्यामध्ये यशस्वी होतो आणि एक सांघिक कामगिरी पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती कोण घेऊन येते पाहायचंय. संचित टकले एक नवीन चेहरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण पहिल्या षटकामध्ये करण मडवीच्या फुलटॉस चेंडूवर एखादा मोठा फटका यायला हवा होता. विलास मडवीकडे ती क्षमता होती मात्र सलग 4 चेंडू निर्धाव सुद्धा खेळला आणि त्यानंतर 2 चेंडूवर 3 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि लोवेस्ट स्कोअरचे सामने नेहमी हाय व्होल्टेज होतात असं आपण प्रथमच सांगितलं आणि इथून येणारे आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर आता दुहेरी धाव ही गरजेची असणार आहे. निश्चितच विलास आता मात्र सफल झालाय. झुगारून लावला चेंडू जातोय लॉंग ऑनला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला मात्र काय चेंडू पकडता येणार आणि मला वाटतं इथे हिट विकेट झालेलं आहे. पंच घारीच्या नजरेने लक्ष ठेवण्यात या सामन्यावरती आणि विलासची खेळी मात्र संपुष्टात. या गोलंदाजांना मिळवले होते आणि त्या आत्मविश्वासानं आता सध्या मैदानाच्या आतमध्ये तो खेळलाय. कारण विलास मडवी सारखे एक मोठ्या खेळाडूला त्यांना बाद केलाय. डावखरे आताचे फलंदाज नेहमी आक्रमक असतात हे आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि त्या खेळाडूची महत्वाची विकेट मिळवलंय. मैदानाच्या आतमध्ये ओल्ड इज गोल्ड एक महत्वाचा हा खेळाडू रमाकांत घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ॲडव्होकेट निग्रीशजी पाटील यांचं आगमन झालंय. प्रथमतः या स्पर्धेमध्ये सरच साहेब तुमचं स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट मिळवलंय. आत्मविश्वास आता वाढला असेल गोलंदाजचा. समोर आलाय रमाकांत घरात. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. चेंडूला फेकून दिले सीमा रेषा पलीकडं. दुसऱ्या सत्रातील आलेला रमाकांत घर त्यांच्या बॅट मधून हा मोठा फटका. मिळतील 6 धावा. निश्चितच फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. आतिशला फॉर्म आहे परंतु क्लास आहे तो रमाकांत घरत यांच्याकडे आणि आखूड टप्प्याचा चेंडू सहजगत्या झुगारून लावला मिड विकेट आणि लॉंग लेगच्या मध्ये दणदणीत षटकारासाठी. विपुल, रमाकांत मडवी यांचे माफ करा घरत यांच्यासाठी जर आपण पाहिलं तर माझा वैयक्तिक आवडता खेळाडू अतिशय तरुण वयापासून मी त्याला पाहत आलोय
आणि एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेनं जे षटकार मारतात ना, मी आमच्या जांभूळपाडा गावच्या मैदानावरती पाहिलंय. आमच्या मोहिते कुटुंबियांची घरे तिथे होती. आम्हाला दर मॅचेसना त्यांच्या कौलं भरून द्यावी लागायची. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, आता मात्र कानाच्या जवळून चेंडू जातोय आणि या ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर जातोय. त्यामुळे आतिशनं मात्र छान कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. काय म्हणशील रमाकांतच्या एकूणच खेळीबद्दल? रमाकांतने पहिल्या चेंडू षटकार जरूर मारला, पण संचितनं हा चेंडू टाकल्यानंतर थोडीशी हलकी उचली दिली आणि एक नवा हा गोलंदाज आता शहरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न करतोय. एक सटीक लाईन पाहायला मिळाली, कारण रमाकांत घरात एक एक्सपिरियन्स असला खेळाडू आहे. एक्सपिरियन्स इज एक बिग टीचर युअर लाईफ. तो गुरु कोण असेल तुमच्या आयुष्यातील तर तो एक्सपिरियन्स आहे. आणि हा अनुभव असलेला, दांडगा अनुभव असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच्या विरुद्ध आपण म्हणूयात एक नवा चेहरा, फ्युचर ऑफ गावदेवी गावठाण संचित टकलेची चांगली गोलंदाजी. षटकार लागल्यानंतर कुठल्या प्रकारचा दबाव घेतला नाही. त्यानंतर 2 चेंडूवर अवघी एकच धाव खर्ची केली आणि अजूनही त्याच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव पडला, धावा लागले गेले तर 10 धावा. आणि निश्चित कौतुकाची गोष्ट कोणती विपुल, जर तुम्ही एक षटकार लागल्यानंतर त्याने टप्पा चेंज केला नाही, फक्त दिशा चेंज केली, म्हणजे त्याच्याकडे ते आत्मविश्वास आहे त्याच टप्प्याचं. तेच लगातार 2 चेंडू टाकले. आणि रमाकांत बद्दल आपण म्हणतो की कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला मोठे फटके मारण्यात तो वाकबगार आहे, तर पण तरी सुद्धा तो घाबरला नाही, आपल्या कौशल्यावरती ठाम राहिला. आणि जो खरोखरच स्वतःवरती विश्वास दाखवतो ना, जग त्याच्यावर देखील विश्वास दाखवतच असतो. रमाकांत गेला आता नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला फलंदाज उभा आहे गौरव रसाळ. एक अतिशय चांगला असा फलंदाज संचितला कशा प्रकारे तोंड देईल पाहायचं आहे. रमाकांतनं षटकार खेचून थोडंसं धावगतीला आकार आणलेला आहे. रसाळला मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरून भेदलाय चक्रव्यूह चक्रचा आणि पॉइंटच्या वरून दणदणीत चौकार. चौकातशी धावफलक हल्लाय जाऊन पोहोचलाय 14च्या घरात. हळूहळू आता धावसंख्येला आकार येताना संचित रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता की कव्हरच्या दिशेनं मला वाटतं मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. तर निश्चित एक षटकार आणि एक चौकार लागला संचितच्या या गोलंदाजीवरती. दुसरं षटक संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 1 बाद 14च्या घरात. विपुल येणाऱ्या 18 चेंडू आणि या 37 धाबांची गरज आहे. हळूहळू थोडंसं पकड आता मात्र अक्षित 11 गावठाण संघानं सुद्धा या सामन्यावर जरूर राखलाय, कारण पहिल्या षटकामध्ये करण मडवीच्या 3 धाबा आल्यात, संचितच्या विरुद्ध 11 धाबा आल्यात आणि आता मात्र आकाश टकलेसारखा मातब्बर गोलंदाज पुन्हा एकदा गोलसाठी दाखल होतोय. एका दुसरी विकेट मिळवली तर पुन्हा एकदा अक्षित 11 गावठाण संघ या सामन्यामध्ये कमबॅक मिळू शकतोय. पण ही जर पार्टनरशिप बिल्ड झाली, ही जर भागीदारी चांगली मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं राहिली तर हा धाबांचा पाठलाग सुद्धा मंगलमूर्ती गावठाण संघ सहजरित्या करू शकतोय. क्रिकेट हा खरं तर अनिश्चितीनं भरलेला खेळ आहे आणि या सामन्यामध्ये 50-50 बॅलन्सिंग सामना आहे. 2 षटकं अगदी 10 मिनिटं 3 सेकंदामध्ये टाकून झालीत, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर निश्चितच वेळोवेळी आपण वेळ देखील सांगतो. तर गोलंदाजांना गोलंदाज स्वतः कर्णधार आकाश पाटील, आकाश टकले माफ करा, ग्रुप ग्रामपंचायत चिरलेचे स्वतः सन्माननीय सदस्य आहेत आणि आता संघ मालक सुद्धा आहेत. तर निश्चितच एक महत्वाची जबाबदारी. तिसरं षटक एक महत्वाचं षटक. मागच्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं की तिसरं षटक देखील महत्वाचं होतं. 2 विकेट तिथे आला होता. आकाश आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सगळ्यात मोठी विकेट मिळवावी लागेल रमाकांत घरत आणि त्याचबरोबर गौरवची देखील. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता, टोलून काढलाय पॉइंटच्या दिशेनं. एक धाव पळून काढलाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. एक टप्पा फेकी आलेले आहे आणि पंचांचा मात्र तिसऱ्या पंचांकडे इशारा गेलेला आहे. मदत मागितलेली आहे, पाहायचं आहे. धावचीतचं अपील. आणि मागच्या इनिंग मध्ये देखील पाहिलं मेघनाथ सर, तर आकाश टाकले देखील अशा पद्धतीने धावबाद झाले होते आणि काहीच तसंच प्रकारचं चित्र दिसतं. परंतु रमाकांत घरत एक चपळ खेळाडू आहेत, आपल्या स्क्रीजवरती सुरक्षित पोहोचले असतील का? किती महत्वाची विकेट आहे रमाकांतची आकाश टकले आणि संघासाठी. तितक्याच चपलाईनं जे क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी झाली, त्याला बॅकअप जो मिळाला विकेट किपरनं, तो एकदम चाणक्य विकेट किपर आपल्याला दिसला. आणि ती चालाकी जी आहे, ज्याप्रमाणे चित्त्याच्या चपलाईनं पळवण्याचा प्रयत्न रमाकांतनं केला, त्याच पद्धतीनं एक घारीने जशी झेप घ्यावी तशी स्टंपकडे झेप घेतली या विकेट किपरनं. आणि पाहूया काय निर्णय होतोय ते. महत्वाचा विकेट असेल
स्कोर सांगतो आम्ही या धावेनं. आणि धावबाद झालेले आहेत रमाकांत घरत. तर निश्चितच काहीस चित्र परत पुनरावृत्ती होते की काय. तर त्याच दरम्यान सन्माननीय आमचे मित्र ॲडव्होकेट निग्रजजी पाटील साहेब इथे आलेले आहेत. वेळात वेळ काढून प्रत्येक वेळेस चिरलेगावचा कोणताही समारंभ असू दे निग्रजजींचं यथोचित सहकार्य असतं. स्वतः आयोजक समाधान शेटमाळी यांच्या हस्ते मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत केलं जाईल. ॲडव्होकेट निग्रज पाटील पंचक्रोशीतील एक नावाजलेले वकील, गरिबांसाठी अनेक वेळेला मदत करताना आपण दिसतात आणि एक मनमोजी माणूस, एक व्यक्तिमत्व, सुंदर असं व्यक्तिमत्व पंचक्रोशीतलं. आणि त्यांनाच तुळशीचं पवित्र वृंदावन देऊन देखील रोपटं देऊन देखील त्यांचं स्वागत केलं जाईल. मायाची उपदार शाल आपण दिलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 15. पुन्हा एकदा ॲडव्होकेट निग्रजजी पाटील यांचं स्वागत आणि जाऊया मैदानाकडे. स्वतः कर्णधार मला वाटतं मैदानावरती आले भूषण धामापूरकर. तर पाहूया भूषण आता कर्णधार, तू कर्णधार. आकाश टकलेना एक चांगली गोलंदाजी खेळताना दिसतोय. पहिला चेंडू आणि जाऊन चेंडू आदळलाय यष्ट्यांवरती आणि ज्याची वाट पाहत होतो ती घटना घडलेली आहे. भूषणची खेळी पहिल्या चेंडूत संपुष्टात. नक्कीच आपल्याला इथं दरम्यान आपल्याला या आयोजनासाठी निग्रेची पाटील, ॲडव्होकेट निग्रेची पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची 2222 रुपयाची धनराशी आलेली आहे. नक्कीच या आयोजनाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. पुन्हा एकदा झेल हवेत आहे आणि झेल मिळालेला आहे. आकाश टकलेना पूर्ण सामना ओपन करून ठेवला आपल्या संघासाठी आणि तिथला क्षेत्ररक्षक तैनात होता कव्हर बाउंड्रीवरती आणि त्याने छान झेल पकडलाय आणि आता आकाश टकले जाऊन पोहोचलाय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. डीजे तर ज्या गावचे खेळाडू आहेत कृपया सहकार्य करायचं. 12 खेळाडू इथं आहेत परंतु वेगळ्या गावातले जर खेळाडू असेल तर नावं ओळखण्यास थोडीशी अडचण जात आहे. फलंदाज आता कोणता बाद झाला. मी नक्कीच काल म्हटलं होतं संघनायकांनी एक लिस्ट बनवा नावांची आणि त्या 12व्या खेळाडूकडे, कारण काल सुद्धा इतकी अडचण आली. 12वा खेळाडू 3 मॅच नव्हता पण त्याला एका सुद्धा सदस्याचं नाव माहिती नव्हतं. दरम्यान आपण पाहतोय की विकेटवर विकेट गेल्यानंतर थोडासा चिंतेचा विषय गौरव रसाल नॉन स्ट्राईक वरती अजून थांबलाय. त्यानंतर धावा आल्यात, फक्त 15 धावा आल्यात आणि आपल्याला जिंकायचं असेल तर षटकार चौकार आपल्याला आवश्यक आहेत. अनिल येतोय स्ट्राईक एंड वरती आणि अजून 30 धमक गोलंदाजीवरती दाखवताना दिसतोय आज हा आकाश टकले. सफल झाला फलंदाज अनिलने, मात्र पॉइंटच्या दिशेने पॉइंटच्या फिल्डरच्या डोक्याच्या वारून जातोय. वन्स बाउन्स चौकार.
अनिलकडे अनुभव आहे, गोलंदाजीमध्ये तो अनुभव आपल्याला दिसला, आता फलंदाजीमध्ये देखील दिसला. पुढचा चेंडू त्याच दिशेला टोलून काढलाय, पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा दणदणीत चौकार. पायाचा षटकात पुढचा चेंडू दिशा बदलली आहे. चेंडू लॉंग ऑनला हवेत आहे, तिथं क्षेत्ररक्षक हजर आहे आणि अनिलची 2 चौकारानंतरची खेळी मात्र संपुष्टात. बावन्नचा विन आहे, धावा पाहिजेत 29, 12 चेंडू 29. पाण्याची व्यवस्था करायची आहे, आयोजकांना विनंती आहे पाणी घेऊन जायचं मैदानात. तर 12 चेंडू 29 धावा म्हणजे जवळजवळ 15च्या सरासरीने वाटचाल करायचं आहे. गौरव रसाळला मात्र आता खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि 4 मिनिटाचा वेळ फक्त शिल्लक आहे. कर्णधाराला विनंती आहे की वेळेत आपलं चौथं षटक पूर्ण करा. 4 मिनिटांचा खेळ बाकी आहे. अतिशय सुरेख सामना सुरू आहे आणि याची सुरुवात मात्र करणने करून दिली होती. पहिलं षटक टाकलं आणि फक्त 3 धावसंख्या दिल्या आणि त्याच्यानंतर संचितनं देखील चांगली गोलंदाजी केली. अर्थातच रमाकांत घरतने त्याच्यावरती एक षटकार लगावला होता आणि 11 धावसंख्या गेल्या, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही कारण पुढे आकाशनं षटक टाकलं आणि 3 सफलता प्राप्त करत 9 धावसंख्या फक्त दिल्या आणि परिणाम असा झालाय की शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. मेघना नक्कीच सिद्धेश संदेश आपण पाहतोय की आपल्या या शृंखलेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर दोन्ही संघांकडे अजूनपर्यंत ही विजयाची पताका झळकत आहे. तर कोणाच्या हातामध्ये जाईल ते आपण पाहूया. पतंग उडवलेली आहे विजयाची या मैदानावरती, कारण आतापर्यंत आले 3 गोलंदाज त्यांनी मात्र आपली धमक दाखवली होती आणि आता स्ट्राईक वर येतोय बऱ्याच अंतरानंतर गौरव रसाल. गोलंदाज ज्ञानू पाटील, राकेश नाव आहे पण आम्ही ज्ञानू म्हणतो त्याला. राकेश पाटील पहिला चेंडू ऑफ स्टिक वरती येणारा चेंडूला सन्मान पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र फसलाय आणि निर्धाव चेंडू जातोय. 11 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण आलंय. 11 चेंडू 29 धावा. पहा गडबड कुठे झाली, पहिल्या षटकामध्ये गडबड झाली कारण लगातार 4 चेंडू हुकले गेले. आव्हान 9 चेंडू दिलाय आणि नक्कीच हा फ्री हिट असणार आहे. पॉपिन क्रीजचा इथं संबंध येत असतो आणि त्याप्रमाणे गोलंदाजाला अंदाज नसावा, बऱ्याच अवधीनंतर गोलंदाजी करत असतो, त्याच्यामुळे 11 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण राहिलंय. 1 आणि 2 एकेरी दुहेरी आणि थोड्याशा चुका आपल्याला पराभवाचं कारण होऊ शकतं. आपण या मैदानाकडे पाहिलं तर फ्री हिट असेल हे लक्षात ठेवा फलंदाज आणि संघनायकांनी. याच्यावरती फक्त रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता इथं मात्र चेंडू खाली राहिला,
थोडासा रोलिंग झाला होता हा फलंदाज, आपल्याला स्वतःला रोल केलं होतं, फाईन लेगला फटका मारायचा होता, पण तसं काही घडलं नाही. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 10 चेंडू 28 धावा. समीकरण लक्षात, वारंवार आम्ही समीकरण सांगत असतो. 10 चेंडू 28 धावा हा समीकरण आपल्याला सहज पुढे नेईल का? आणि जबरदस्त जबरदस्त प्रयत्न इथं पाहायला मिळाला आणि वन बाउंड चौकार. आता मात्र सामना सोडायचा नाही असं गौरव रसाल म्हणतोय. या चौक्यानंतर आता समीकरण बदललेलं आहे. 9 चेंडू 24 धावा. आता पुन्हा एकदा छोटी धाव घेतील का? घ्यायला पाहिजे होती, मात्र तिथं गौरवने स्वतः नकार दिलाय. 8 चेंडू 24 धावा. 8 चौक 32, 8 त्रिक 24. म्हणजेच विचार करा तुम्ही, एखाद 2 षटकार आले तर नक्कीच आपल्याकडे मॅच येऊ शकते. पण गोलंदाज तितकं चाणक्य आहे. राकेश पाटील याने टाकलेला हा चेंडू कव्हर ड्राईव्ह केला गेला आणि जातोय बाउंड्री पार, सीमा पार, चौकार. तर 20 धावसंख्येची आता आवश्यकता आहे आणि आकाश टाकल्यानं अजून एक मोहरा लपून ठेवलेला आहे. अर्थातच उज्ज्वल घरच्या स्वरूपानं गोलंदाजी अजून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. तर 5वं षटक तो टाकणार आहे का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. पण तत्पूर्वी राकेश चेंडू जाऊन सरळ आदरला यष्टांवरती आणि महत्वाचा मोठा आदरा गौरवची खेळी संपुष्टात. कारण हा खेळ सगळा दबावाचा आहे सर. पाहायला गेलो चेंडू का त्या चेंडूत काही खास नव्हतं. विशेष म्हणजे फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेनं कटून काढण्याचा प्रयत्न होता, पण त्या प्रयत्नात त्याला यश आलं नाही आणि समीकरण अवघड होऊन ठेवलंय. आता शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे 6 चेंडू 20 धावा आणि समोर गोलंदाज आहे उज्ज्वल घरत. नक्कीच ज्याप्रमाणे आपण सांगत आहात की पण हा जो चेंडू आला होता हा फसवा चेंडू होता. गती कमी केली होती, वेग कमी केली होती आणि थोडासा खाली राहिला चेंडू आणि स्विंग पण झाला हवेमध्ये. त्याच्यामुळे सोडून द्यायचा नव्हता, पण त्याला फाईन लेगकडे खेचायचा होता. पण तसं काही घडलं नाही. घडतं ते चांगल्यासाठी असं म्हणूया आपण. स्ट्राईक वरती प्रथमेश मडवी येतोय. 6 चेंडू 20 धावा. निश्चितच पाहायचंय पहिला चेंडू महत्वाचा. अकुट टप्प्याचा चेंडू हवेत आहे, पाहायचा आहे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील का? निश्चितच नाही. एक धाव तर पूर्ण काढण्यासाठी दुसऱ्या धावासाठीचा प्रयत्न आहे. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण आणि समकरण येऊन ठेवलंय. 5 चेंडू 18 धावसंख्या. या झेलचा प्रयत्न करायला पाहिजे होता. 5 चेंडू 18 धावा. जर ही विकेट मिळाली असती तर अजून दबाव आपल्या या फलंदाजांवरती आला असता. चांगली गोलंदाजी होताना दिसत आहे. पहिला चेंडू त्याने ऑफ स्टिक वरती टाकला होता आणि फलंदाज जो आहे फलंदाजानं चुकीचा फटका मारला असं मला म्हणावं लागेल. निश्चितच पाहता आता कोणती प्रकारची चूक नाही आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं खणखणीत षटकार. महत्वाचे मोहरे त्याने गाडत केले होते, आपल्या पॅव्हलियन मध्ये पाठवले होते. आता प्रथमेशची ही मर्जी पहा फलंदाजाची. एक षटकार आहे ना मोक्याच्या वेळी हा षटकार लावलाय. 4 चेंडू 12 धावा असं समीकरण आलंय सध्या.
निश्चितच विपुल भविष्यवाणी केली होती की हा सामना नख कुरतडणारा होईल आणि याच्यात मात्र शंका नाहीये. 4 चेंडू 12 धावसंख्या. उज्ज्वलचा जर विचार केला ना, जांभूळपाडा गावाकडून दुसरं षटक टाकतोय, अतिशय महत्वाचं षटक टाकतोय आणि इथं आकाशनं त्याला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं. आता मात्र फटका फसलाय, हवेत आहे, स्वतः कॉल घेतलाय आणि स्वतः झेल पकडलाय आणि त्या षटकाचं फ्रस्ट्रेशन त्याला दिसलं त्या झेलमध्ये आणि परिणामी प्रथमेशची खेळी संपुष्टात. तर फलंदाजी होते आले प्रतीक पाटील आणि याने जर षटकार मारला तर चिर्ले चॅलेंजर्स कडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि या 2000 रुपयांपेक्षा संघाला सध्या गरज आहे, कारण समोर गोलंदाज आहे उज्ज्वल घरक. 3 चेंडू 12 धावसंख्या. वेंगस सर प्रत्येक चेंडूवरती चौकार लागायलाच पाहिजेत किंवा 2 षटकार लागायला पाहिजे. पाहूया या चेंडूवरती निर्णय असणार आहे आणि हा बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरचा फलंदाज मात्र 2च धावा काढल्या. तर 2 चेंडू 10 धावसंख्या. प्रत्येक चेंडूवरती हा षटकार आणि चौकार येण्याची गरज आहे. पाहायचं आहे समोर फलंदाज प्रत्येक 2000 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारासाठी उज्ज्वल घरात. आणि पुन्हा एकदा चेंडू फसलाय, चेंडू हवेत आहे, स्वतः इष्टरक्षक जाऊन त्याने झेल पकडलेला आहे आणि आता मात्र सामना एका बाजूला झुकलेला दिसतोय. ही महत्वाची शिकवणूक आज ह्या सामन्यामध्ये मिळाली, पण कोणच फलंदाज टिकून राहिला नाही शेवटपर्यंत. मॅच आपल्या हातात आली होती. गौरव रसाल जर आजूपर्यंत टिकून राहिला असता तर नक्कीच आपल्या ताब्यात, पण एका बाजूला झुकलेला सामना दिसतोय. 1 चेंडू 10 धावा. विकास स्वतः बॅटिंग साठी येतात. बसत डाकेच्या चेंडूवरती अक्षित इलेव्हन संघ विजयाची पताका झळकवताना दिसतोय. हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. संगम माळी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची धनराशी आलेली आहे. नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. त्यानंतर कैलास मनोहर मडवी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार.